नमस्कार मित्रांनो अंगणवाडी सुपरवायझर या पदाचे हॉल तिकीट आलेले आहे। तर ते हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर मित्रांनो असा इंटरफेस येईल। आता इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड फिल करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा फिल करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला लॉगिन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आयडी पासवर्ड फिल केल्यानंतर तुम्हाला लॉगिन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। लॉगिन केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस येईल। ओके, आता इथे तुम्हाला मेसेज दिसेल पासवर्ड एक्सपायर्ड, प्लीज चेंज द पासवर्ड। ओके, तर तुम्हाला इथे तुमचा युजर आयडी म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर फिल करायचा आहे। त्यानंतर तुमचा इथे ओल्ड पासवर्ड ऑटोमॅटिक आलेला आहे। ओके, इथे तुम्हाला तुमचा न्यू पासवर्ड इथे फिल करायचा आहे। त्यानंतर परत तुम्हाला कन्फर्म न्यू पासवर्ड इथे परत न्यू पासवर्ड टाकायचा। ओके, त्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा फिल करायचा आहे आणि पुढे तुम्हाला चेंज पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे चेंज पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुम्हाला असा मेसेज दिसेल, युअर पासवर्ड हॅज बीन चेंज सक्सेसफुली, प्लीज लॉग इन अगेन। ओके, तुम्हाला परत लॉग इन करावं लागेल। परत लॉग इन करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर फिल करायचा आहे आणि आता तुम्ही जो न्यू पासवर्ड टाकलेला आहे तो पासवर्ड इथे फिल करायचा आहे। पुढे तुम्हाला कॅप्चा फिल करायचा आहे आणि तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचा। ओके, सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर मित्रांनो असा इंटरफेस येईल। ओके, जे तुम्हाला क्लोज करायचं आहे। तर इथे तुम्हाला मित्रांनो 2 नंबरला ॲडमिट कार्डचा ऑप्शन दिसून राहिला। ओके, तर तुम्हाला इथे ॲडमिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो असा इंटरफेस येईल। आता इथे तुम्हाला तुमचं जे एक्झामचं डेट आहे ओके, तुम्हाला इथे डेट दिसून जाईल। त्यानंतर तुमचं एक्झाम सेंटरचं नाव तुम्हाला इथे दिसेल। ओके, आणि तुमच्या मित्रांनो किती तारखेला पेपर आहे इथे सर्व डेट वगैरे दिलेला आहे, तुमचा टायमिंग दिलेला आहे। ओके, इथे तुम्हाला ॲडमिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं मित्रांनो जे हॉल तिकीट आहे ओके, तर ते ऑटोमॅटिक तुमच्या फाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं हॉल तिकीट जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। आय होप तुम्हाला प्रोसेस समजली असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा। मित्रांनो आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला असेच नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती भेटत असतात। तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।